नमस्कार. समर्थ जीके या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाबद्दल आपल्याला किती माहिती आहे. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1. गणेशाला कोणते गंध लावतात? आणि ऑप्शन आहेत: ए भंडारा, बी अष्टगंध, सी रक्तचंदन की डी गोपीचंदन. योग्य उत्तर आहे बी अष्टगंध. पुढचा प्रश्न बघूयात. गणपती बाप्पांच्या मुलांची नावे काय आहेत? ऑप्शन आहेत: ए राम श्याम, बी रिद्धी सिद्धी, सी शुभ लाभ आणि डी लवकुश. याचे उत्तर आहे ऑप्शन सी शुभ लाभ. शुभ आणि लाभ ही गणपती बाप्पांची मुले आहेत. हे तुम्हाला माहित होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न: गणपतीचे बीज मंत्र कोणते? ऑप्शन आहेत: ए ओम, बी श्री, सी गम, डी लम. याचे उत्तर आहे ऑप्शन सी गम. चौथा प्रश्न: श्री गणेशाची सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे? ऑप्शन आहे: ए मुंबई, बी ओडिसा, सी इंडोनेशिया, डी थायलंड. उत्तर आहे ऑप्शन डी थायलंड. पुढचा प्रश्न: मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काय म्हणतात? ऑप्शन आहेत: ए अंगारकी, बी प्रदोष, सी गुरुपुष्यामृत, डी अक्षय तृतीया. उत्तर आहे ए अंगारकी संकष्टी. सुखकर्ता दुःखहर्ता आरती कोणी लिहिली आहे? ऑप्शन आहे: ए तुलसीदास, बी रवींद्रनाथ टागोर, सी संत समर्थ रामदास, डी कुमार विश्वास. उत्तर आहे ऑप्शन सी संत समर्थ रामदास. पुढचा प्रश्न: गणेशाच्या पूजेतील कोणते पान अत्यंत महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे: ए माका, बी तुलसी, सी बेल, डी दुर्वा. याचे उत्तर आहे ऑप्शन डी दुर्वा. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. गणपतीच्या आईचे नाव काय आहे? ए पार्वती, बी सरस्वती, सी लक्ष्मी, डी संतोषी. उत्तर सगळ्यांना माहितीच आहे ए पार्वती. पुढचा प्रश्न बघूयात. गणपती बाप्पाला किती मोदक नैवेद्य चढवतात? ऑप्शन आहेत: ए 21, बी 15, सी 11, डी 20. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 21. गणपती बाप्पाच्या भावाचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत: ए विष्णू, बी कार्तिकेय, सी रजत, डी लक्ष्मण. उत्तर आहे ऑप्शन बी कार्तिकेय. पुढचा प्रश्न बघूयात. महाभारत कोणी लिहिली? ऑप्शन आहे: ए ब्रह्मा, बी विष्णू, सी गणपती, डी शिव. याचे उत्तर आहे ऑप्शन सी गणपती. पुढचा प्रश्न आहे: गणपती बाप्पाला महाभारत कोणी ऐकवले होते? ऑप्शन आहेत: ए ब्रह्मा, बी वेद व्यास मुनी, सी विष्णू, डी शिव. उत्तर आहे वेद व्यास मुनी. व्यास मुनींनी गणपती बाप्पाला महाभारत ऐकवले होते आणि गणपती बाप्पाने ते लिहिले होते. अष्टविनायक गणपती कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन आहेत: ए महाराष्ट्र, बी आंध्र प्रदेश, सी राजस्थान, डी गुजरात. उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. पुढचा प्रश्न: सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? ऑप्शन आहे: ए लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी ज्योतिबा फुले, डी विनोबा भावे. उत्तर आहे ए लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न बघूया. भारतात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला? ऑप्शन आहेत: ए 1793, बी 1893, सी 1856, डी 1905. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1893.
गणपतीला कोणता नैवेद्य सर्वाधिक प्रिय आहे? ए मोदक, बी पेढा, सी लाडू, डी बासुंदी. उत्तर आहे ए मोदक. गणपती बाप्पाला मोदक किती आवडतात हे सर्वांना माहितीच आहे. कलियुगात गणपतीचे नाव काय असेल? ऑप्शन आहेत ए धूम्रकेतू, बी श्रवण, सी कल्की, डी राजस. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धूम्रकेतू. पुढचा प्रश्न बघूयात. गणपती बाप्पा किती विद्यांचा अधिपती आहे? ऑप्शन आहेत ए 18, बी 4, सी 16, डी 14. उत्तर आहे ऑप्शन डी 14. गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती आहे. पुढचा प्रश्न. गणपती बाप्पाचे किती रूपे आहेत? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 15. उत्तर आहे ऑप्शन बी 8. गणपतीच्या मुलीचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत ए लक्ष्मी, बी दुर्गा, सी संतोषी, डी सावित्री. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संतोषी. पुढचा प्रश्न. गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत? ऑप्शन आहे ए धनुष्य आणि बाण, बी पाश आणि अंकुश, सी चक्र आणि गदा, डी धनुष्य आणि गदा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाश आणि अंकुश. पुढचा प्रश्न बघूयात. गणपतीने कोणत्या दैत्याचे वध केले? ऑप्शन आहेत ए हिरण्यकश्यपू, बी महिषासूर, सी सिंदुरासूर, डी कोल्हासूर. उत्तर आहे सी सिंदुरासूर. पुढचा प्रश्न. गणपती बाप्पाचे वाहन कोणते? ए उंदीर, बी घोडा, सी मोर, डी हत्ती. उत्तर सगळ्यांना माहितीच आहे ए उंदीर, ज्याला आपण मूषकही म्हणतो.